नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, बाहेरचे गाड्यावरचे वडापाव जर खाऊन खाऊन कंटाळा आला असेल ना, तर चला आज घरच्या घरीच आपण मस्त अशी इथं वडापावची मी इथं रेसिपी घेऊन आलेली आहे। पहा, मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गिठुळ्या ज्या असतात ना, ते चाळणी चाळून घेतल्यावर त्या फुटतात। आणि याच्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी हळद, जास्त नाही घालायची, आपल्याला चिमूटभर थोडीशी हळद घालायची। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडासा चिमूटभर खता सोडाच घालायचा, जास्त खता सोडा नाही घालायचा। जास्त खता सोडा जर घातला ना, आपली वडापाव विरघळण्याची शक्यता असते। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून त्याचं मिक्सचर तयार करून घ्यायचं। आपण हे बटाट्याचा मसाला बनवून घेऊपर्यंत आपण याला भिजत ठेवूया। मी इथं बटाटे अगोदरच उकडून घेतले होते, आपल्याला ते बारीक करून घ्यायचे। अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे, व्यवस्थित बारीक करून घेऊ। काही तर आपण अशा पद्धतीने बटाटे बारीक करून घेतलेत। आपण आता याचा फोडणी देऊया। याला आपण माझा मसाला बनवून घेऊ। आपल्याला 2 उभी तेल घालून घ्यायचंय। तेल आपलं इथं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची मोहरी। आपली मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे जिरे। आणि इथं अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली होती, ती पण आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। आणि थोडासा कढीपत्ता घेतला होता, कढीपत्ता त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। या पद्धतीने मध्ये घालणार आहोत थोडीशी हळद घालायची। आणि आपण हिरवी मिरची बारीक करून घेतली होती, ती पण त्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायची। आपण घेणार आहोत कोथिंबीर घालून आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आपण हे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत ना, ते आपल्याला त्याच्यामध्ये नाही घालायचे। हाच मसाला आपल्याला त्याच्यामध्ये घालून खालीच आपल्याला मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने जर वडापाव बनवले ना, खूप खायला टेस्टी आणि मस्त होतात। काही तर मसाला आपला परतून झालेला आहे, तो आपण ते बटाटे बारीक करून घेतले त्याच्यामध्ये घालून घेऊ। आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये घालून घे। अशा पद्धतीने जर वडापाव बनवले ना, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। आपण मीठ घातलं नव्हतं। अशा पद्धतीने आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पाईत आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालंय। आपण आता याचे गोल गोल वडे बनवून घेऊ। आपल्या आवडीनुसार आपण लहान मोठाले बनवू शकतो। असं व्यवस्थित त्याला असं दाबून घ्यायचं। अशा पद्धतीने वडे आपले इथं बनवून पण झाले। आणि आता आपण तेल गरम करायला ठेवलं होतं, ते गरम झाले की ते पाहू। पहा, आपलं इथं तेल गरम झालंय की ते आपण चेक करू। काही तर आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण आता वडे सोडून घेऊ। सोडून घेतले। आपण आता त्याला पलटी करून घेऊ। मस्त अशी इथं वडापाव माझे फुगलेले पण आहेत आणि विरघळलेले पण नाही तेलामध्ये। नक्की अशा पद्धतीने एकदा ट्राय करून पहा।
पहा आपले मस्त असे इथं वडापाव तयार झालेले आहेत. आपल्या वडापावाचा कलर पण चेंज झालाय. आपण ते आता एका डिशमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने. घेणार आहोत. मी इथं घेतले शेंगदाणे भाजून घेतले, लसूण घेतला आणि आपल्याला लाल मिरची पावडर घ्यायची थोडीशी आणि याची चटणी बनवून घ्यायची. आम्ही अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये मिरची तळून घेतली आहे. त्याच्यासोबत तोंडी लावायला आपण थोडंसं असं मीठ घालणार आहोत. त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलंय. ते पण पाहत आपली इथं ती मी चटणी पण बनवून घेतलेली आहे. इथं आपली चटणी पण झालेली आहे. मी त्याच्यासोबत हिरव्या मिरच्या पण अशा तळून घेतल्या आणि आपले इथं वडे पण तयार झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही किती मस्त असे गोल जरीत आपले इथं वडापाव तयार झालेले आहेत. नक्की एकदा अशा पद्धतीने करून पहा.